येतोय जेवढं मॅक्सिमम. हां व्हेरी गुड. नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. पण आज इथं मी TV10 म्हणून आलेलं नाही, फक्त मिलिंद जाधव म्हणून आलेलं आहे. हे माझं इंजिनिअरिंग कॉलेज, इथनं मी इंजिनिअरिंग केलेलं आहे. आमची जी आहे ती 1989ची बॅच होती, 1989. त्या बॅचचा मी 1989ला मी पासआउट झालेलो आहे. तर आता त्याचं रियुनियन होतं. तुम्ही माझ्या मागं बघत असाल, काही मित्र आलेले आहेत. बरं ठीक आहे. हां थांब चालू ठेव. तर आता तुम्ही माझ्या मागं बघत असाल की काही मित्र आलेले आहेत. चला आपण त्यांना बघणार आहोत. तुम्ही कॉलेजवर अगोदर पॅन कार्ड एकदा केलं आहे का? पॅन. हां तर आता भारतीय विद्यापीठानं आमची खूप चांगली सोय केलेली आहे. हां आता हां एक मिनटं. तर मित्रांनो, माझा आणखीन एक मित्र येत आहे इथं, नावरकर हा येत आहे. आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे त्यानं बायकोला बरोबर आणण्याचं धाडस केलेलं आहे. आम्हाला ते धाडस जमणार नाही. फर्स्ट वेलकम मॅडम. तुमचा नवरा खूप सभ्य होता म्हणून त्याने धाडस केलं. अरे मला त्यावेळेस माहिती, आता तर तू टचमध्ये नाहीस मित्रा. तर अतिशय सभ्य होता. आणि सगळ्यात कारण त्याचं सभ्यपणाचं काय माहिती आहे का, सिव्हिल इंजिनिअरला एक सुद्धा मुलगी नव्हती. आता लक्षात आलं ना. तर त्यामुळे त्यानं मैत्रिणी भेटतील म्हणून आले. नाही मैत्रिणी तो मुद्दाम तिथं आणणारच नाही तुम्हाला. तर त्यामुळे त्याला गॅरंटी होती. तर खरंच एक वन ऑफ द ना, म्हणजे ज्याला म्हणतात ना श्रूड, चाणाक्ष व्यक्ती एक मला जी माझ्या जीवनात भेटलेली. तर असं ते आहे. सो एनी टाइम बायको समोर खोटं बोलल्याबद्दल नंतर आपल्याला पार्टी. येस ओके मॅम. तिकडे घेता तांबे. अरे हा हा नाही हां कुठे हां आणि कोण आहे? अरे हां ओके डिटे सर बंद करू का? नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. आज एक वेगळा दिवस आहे इव्हन TV10 साठी सुद्धा. कारण का मी TV10 म्हणजे पत्रकार असून सुद्धा एक इंजिनियर आहे. आणि भारतीय विद्यापीठामधनं अभिमानानं मी म्हणतो की मी भारतीय विद्यापीठ इंजिनिअरिंगमधनं दुसऱ्या बॅचचा मी इंजिनियर हे आहे. तर त्याचं रियुनियन होत आहे. 1989 बॅच जी आहे त्याचं रियुनियन सगळे भेटत आहे तिथं. 35 वर्षानंतर हे होत आहे. तर सर्वप्रथम आमच्या बॅचतर्फे भारतीय विद्यापीठचे आभार आम्ही मानतो सर. तर आमच्याबरोबर आहेत गिड्डे सर आहेत. तर यांनी आम्हाला शिकवलेले, यांच्यामुळे आम्ही आहोत. यंग जरी दिसत असले, माझ्या वयाची दिसत असले ना, तरी आम्हाला यांनी शिकवलेलं आहे. तर सर काय म्हणाल आजच्या युनियनबद्दल, काय म्हणाल आणि कसं आहे व्यवस्था? 1989 बॅचचे आमचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आज भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये येत आहेत. आणि त्यांचं मी सुरुवातीला मनापासून स्वागत करतो आमच्या या महाविद्यालयामध्ये आणि स्थापत्य अभियांत्रिकी विभागामध्ये. आणि मला खरोखरच आनंद होतो की इतक्या संख्येने 1989 बॅचचे विद्यार्थी एकत्र येऊन आज आपल्या कॉलेजमध्ये डिपार्टमेंटमध्ये भेट द्यायला येत आहेत. आमच्या हा खरंच सुवर्ण क्षण आहे आणि आम्ही तो आज नक्कीच अनुभवणार आहोत आणि कायमस्वरूपी आमच्या मनामध्ये हा क्षण राहील. धन्यवाद सर. आता जसं तुम्ही म्हणलात की हे 35 वर्षानंतर असे गेट टुगेदर झालेत का? फारच कमी स्वरूपामध्ये अशा प्रकारचे गेट टुगेदर झालेली आहेत. आणि संख्या म्हणाल तर इतक्या संख्येने विद्यार्थी कधी आलेले नव्हते. यायचे पण एक 5-10च्या संख्येमध्ये, पण इतक्या मोठ्या संख्येने तेही 1989 म्हणजे ह्या विद्यार्थ्यांचं आज वय जवळजवळ 55, 56, 57 इतकं असावं. आणि त्या वयामध्ये आज ते आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये येतात. आम्हाला खरंच आज अतिशय आनंद होत आहे. तर खरोखर हे जे जमलेलं आहे, मी मुद्दाम आवर्जून उल्लेख करणार आहे. आमचा परमनंट CR होता, क्लास रिप्रेझेंटेटिव्ह, तो आहे विश्वनाथ तांबे. तर तो म्हणजे त्याचा हा एक म्हणजे गेट टुगेदर करणं हा एक त्याचा छंद आहे. कारण का सैनिक स्कूलचा होता, त्याची माहिती मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे की जसं विश्वनाथ तांबे आणि दुसरी व्यक्ती आहे अमोल. तर अमोल जोशी जे आहेत, तर त्या दोघांनी एकत्र मिळून ह्यावेळी हे म्हणजे जादू घडवून आणलेली आहे. आणि त्यामुळे परत एकदा मी म्हटलं भारतीय विद्यापीठ जसं आम्ही ह्यांच्याकडनंच आलेले, ह्यांचाच एक भाग होतो. तर त्यांनी इतकी छान व्यवस्था केली आहे, ती सगळी मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला याचा पूर्ण व्हिडिओ बघायला मिळणार आहे. धन्यवाद. आइए
कसं काय काय असं चेहरे बदलले जातात. हो ना, आता मला आम्ही हँडसम जीप वगैरे नाही मस्त सगळं कसं आता टीव्ही ते आता पत्रकार चालू. अरे क्या भाई यार तुम तो एकदम हे कुठलं रे शाळा होती बघ ती पुण्यात उसके बाद में रहते ना ज्ञान बरोबर पुण्यात रहते जब पुणे में रहते जतिन के साथ जतिन नहीं, अच्छा वो कहाँ पे अभी कनाडा वो अभी कनाडा में है बट अभी इधर सूरत में है. जतिन का ऑफिस कर रहा है. वो लोग हैं his wife is in Canada. He is there. He is shutting down. माझं एक आहे He is a real estate consultant. त्याला माहीत नाही माहीत आहे ना तू ह्याच्यामध्ये कोण ते सगळ्यांच्या समोर घेऊन ये ना एक बार इसमें बोलो तुझं परत ते प्रताप नाही पूर्ण 85 बॅच पासआउट 90ला झालो. Already introduction दे चुके हैं. ऑलरेडी इंट्रोडक्शन दिलं आहे, पण परत एकदा त्याचं म्हणणं आहे म्हणून मी सांगतोय परत. आणि कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे माझा आणि इरिगेशनची मी कामं करतो. स्मॉल मायनर डॅम्स बरेच केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि सध्या जम्मूमध्ये एक किरू डॅम प्रोजेक्ट आहे, तिथे मी मायनिंगचं काम करतो आहे. थँक्यू. कैसे हाउ आर यू फीलिंग कैसे फील कर रहे हो? बहुत अच्छा फील कर रहा हूँ 35 साल के बाद ये अपॉर्चुनिटी मुझे मिला. मैं थैंक करना चाहूँगा आंबे आणि अमोल जोशी आणि बरेच ज्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला त्यांचा मनापासून आभारी आहे. आणि लेट्स सी बघू पुढे काय काय होतं. I'm into plumbing and firefighting building services. We are meeting after a long time and it's a pleasure to come to Pune again. Seeing my college totally changed. It has become a Bhulbulaiya for me. And I am thankful to Amol, Mr. Milind and all the people who have made this initiative to make this reunion successful after a long time. We thank you. I feel that we should meet quite often. Some other place also, our reunion like Hyderabad, I will invite you all next time. Take care for all my friends who can come and visit Hyderabad. It's a pleasure to be in this country again. Thank you. Thank you. कैसे लग रहा है? कैसे लग रहा है 35 साल के बाद पूना में आए? I keep coming to अच्छा, Pune. I have done so many projects in Hindwadi. Very good. Tata Umri housing we have done. And then बाळासाहेब ठाकरे का प्रोजेक्ट कर रहे Abhi Balasaheb Thackeray Rashtriya Smarak is being made in Mumbai. That I am doing. It's nearing completion. Recently we have completed in Mumbai RCT Mall earlier in Ghatkopar. Then we have completed recently Junior Hotel, 403 Hotel. Another India Bull project. And we have Runwal Group. In Pune we have done Hindwadi Embassy Tech Parks. 3 घंटे का film हो जाएगा. Yes. मैं क्या बोल रहा हूँ, एक सवाल पूछता हूँ. महाराष्ट्र में इंजीनियरिंग किया, मराठी कितपत येत आहे? मराठीमध्ये बोलता येईल. बरं का? एवढं शिकला. बरं मित्रा, मी सचिन करंडे 85 बॅच पासआउट 90ला झालो. सध्या मी आर्किटेक्ट आणि RCC कन्सल्टंट म्हणून प्रॅक्टिस करतो हडपसर आणि पुणे परिसरात. आहे व्यवस्थित आता सगळं म्हणजे पुणेकरच तू. पुणेकडे मी पहिल्यापासून पुण्यातला राहिलो आणि इथं हडपसरमध्ये एक स्वामी विवेकानंद इंडस्ट्रियल इस्टेट आहे, तिथे मी फायनल आर्किटेक्ट आहे. पहिल्यापासून माझ्याकडे तिथलं प्रोजेक्ट आणि क्या बात. कसं वाटतंय? आणि खूप एक्साइटेड आहे. कधी एकदा सगळ्यांना भेटतोय आणि बऱ्याच वर्षांनी काय काय बाबा पुण्याच्या आयुष्यात काय चाललंय, आपल्या आयुष्यात काय काय झालं सगळं मित्रांशी नाही शेअर करणार आणि त्यामुळं एक्साइटेड आहे. कधी तसं आणि आता या निमित्ताने भेटले तर असे परत एकदा सगळे कॉन्टॅक्टमध्ये राहू असे खूप म्हणजे एक नंबर बात कही आप. येस येस. आपले बंग साहेब तुम्हाला मिसळून कसं चालेल? बरेच चेहरे बदलले, बरेच चेहऱ्यांमध्ये तुझ्या तसं नाही. ही इज द पर्सन who have made this possible. जितना थैंक करेंगे उतना कम है. हे खूप महत्वाचं आहे. कॉलेजला पोहोचलो ना.
अरे बारीक बिरीक होता रे. तर कुठे आहेस, काय करतोस आता? नाही, एक मिनिटाचे व्हिडिओ बघितले होत्या. हा कधी ते याचं काही विषय नाही, फार मस्त. बिलकुल नाही की माझ्याकडे टेन्शन घेणार आहे का? हा ते पत्रकारांना सगळे जे घाबरते हे घाबरणार का? त्यांना सगळी माझी अंडी पिली माहिती आहे अगोदर. काम पण डरना पडला. तू अमोल म्हणून जातो ना? तर अमोल मी काय म्हणतो, आपला जो फोटो आहे त्याचा एकदा रिक्रिएशन करायचं आपल्याला, अशी माझी इच्छा आहे. सर तुम्ही ना थोडंसं त्यावेळी ना जरा शांत असायचं. ते भालेराव सर आणि ते ते सगळे ते आग लागलेले असेल. तुम्ही शांत कॅटेगरीमध्येच होता. सरांनी पण आम्हाला शिक्षण दिले, राजेश शर्मा आणि येतो न्यूज आहे. रविंदर सिंगला ते आर्मीला काहीतरी थोडी आणवायला झाली ते नाही, आपला ग्राउंडवर कार्यक्रम चालू होता आणि त्यानं काहीतरी ते तिथं दंगा केला. खिडकी बसली त्याला हॉटेलमध्ये गेला, नोटीस बोर्ड चिकाची होती त्याला मुद्दाम काहीतरी करून आणि मग नवरे सर काढून होते. नवरे सरांना सर तर असा सिलेक्टर वाकू नको रे सर, आजच्या दिवस अडू नका. कॅन्टीन मध्ये कार्टून काढायचं. अरे सर, तुझं नाव सांगा. नावं सांगा बरं का सगळे. अमोल जोशी, सुनील शंतनू याचे पेरेसेबलचं पुस्तक प्रिंट करून आणा. तुम्ही कोण? मीठ वगैरे हातात धरा. तब्येत कशी आहे? छान आहे एकदम मस्त. सर. काय तुम्ही आम्हाला म्हणजे आम्हाला कॉम्प्लेक्स येत आहे सर. माझ्या लक्षात राहत नाही. शिकवण्याच्या उद्योगात असल्यामुळे आमच्यापेक्षा सरांची तब्येत चांगली आहे. अरे आले ते आपले विषय कांबळे परमनंट सीआर सर विश्वनाथ तांबे, आणि ह्या दोघांच्यामुळे हे पॉसिबल झालेलं आहे. सरांच्या चेहऱ्यावरच्या आनंद बघा सर, म्हणजे हे तुम्ही भेटणार हे आमच्यासाठी सरप्राईज होतं. डिडे सर त्याबद्दल अतिशय धन्यवाद. कुठे गेला नाही कॉलेजने केले, मी तुम्हाला कॉलेजचा आता रिप्रेझेंटेटिव्ह. हा माणूस तर म्हणजे जगातल्या म्हणजे काय वेगळ्या ग्रहावरचा आहे सर, ग्रहावरचा वेगळा. आपला गिनीज बुक रेकॉर्ड परत एकदा हो ते तर आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचं लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव आहे त्याचं. मी सर्टिफिकेट बघून आलो तुम्हाला. आणि आता खरं सातारा समितीने नेलं होतं. सर होते त्याला प्रेझेंट. येस, कारण सरांनी करायला काम केले. तू आहे ना हे काम नाही, तू पुण्य कमवले हे लक्षात घे. आजचं सुद्धा तुझे किती शतशः धन्यवाद. जेवढे करावे तेवढे कमी आहेत. महादेवकर सरांबद्दल मला हा जरूर जरूर एक जरूर. अनुभव सांगायचा आहे. सर शिकवत असताना आमच्या वर्गातला एक विद्यार्थी उभा राहिला आणि म्हणाला सर एक मी तिकीट लिहिलंय. तर सर म्हणाले बघितलं नाही म्हणे मी लिहिलंय ते बरोबर आहे. तो मुलगा म्हणे नाही पुस्तकात लिहिलंय म्हणे. तर सरांनी पुस्तक आणायला पाठवलं लायब्ररीत. पुस्तकात बघितलं तर म्हणे पुस्तकात जर असं असेल तर ते पण चुकीचं आहे. आणि मला आठवत आहे अब्रिव्हिएशन मध्ये आजच्या पानांवर लिहिलेलं होतं की इट वॉज रॉंग. क्या बात आहे. अरे पण ती लोक पुस्तकं लिहिणारीच लोक आहेत. मी लिहिलेच निम्मी पुस्तकं. चला बरं का, चला मी सरांना घेऊन जातो. येस तुम्ही सर एक मिनिट लिफ्ट आणि जसे आहात तसंच आपल्याला जेवढे तुम्ही सांगा तेव्हा कधी टेन्शन
हमारा कौन लेगा? मुझे भी टेंशन मत दो प्लीज। नहीं, हम टेंशन क्यों देंगे तुमको? अरे लेने दे तो देंगे, एक कुछ तो काम करते। मैं भी ले लेता हूँ। नहीं, आई एम गेटिंग इट। सुनील मनोज खांडरे कोण आहे? कव्हरेजही होणार आहे आणि नंतर परत त्या बाबतीत भेटू. मॅडमची ओळख सांगा ना. प्रेमलता जाली. अच्छा, अच्छा, मग तुम्ही किती मोटिवेट झाला यांच्याकडनं? मोटिवेट झाल्या म्हणूनच ते आम्हाला सहकार्य करतायत. क्या बात है. हा आमचा लाडका वामण्या. मिलिंद अरे नामदार, आपण तर कॉमन नेम लोक आहोत, पण स्वभावामध्ये खूप फरक आहे. खूप चांगला आहे मित्र. अरे काय तुझ्याकडे होता ना काल? मग झालं एकटे गेला कॉफी प्यायला. अरे ते फोन आता बंद करायची, तू माणसाची बोलायची इथं. चला लगेच सगळे वर आहेत वरती. तुम्ही येस सगळे बरेच जण आले खाली. 35 वर्षानंतर आम्हाला तेवढा सन्मान त्यापेक्षा जास्त मिळतोय आणि सर लोक नाही आमची फार दिवसापासूनची इच्छा होती. म्हणजे मी प्रिन्सिपल झाल्यापासून मी गिड्डे सरांशी बोलले होते की मला बोलवायचंय आपल्या गुरुजनांना. आता ते पण जून मध्ये रिटायर होते, म्हणून त्याच्या आधी हा योग आला. हे फार छान झालं. त्यामुळे अगदी मनापासून मलाही यांचे सगळ्या अॅलमनीचे त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि म्हणून हे झाले. विश्वनाथराव तांबे सॉरी तिथेच रिटायर होत आहे. मला आताच बघा आताच करिअर सुरू झालं असं वाटतं. जसे होते 39-35 वर्षापर्यंत. अभियान दोन आहे. घेऊन गेलं चेंज झाली. मला ओळखलंस का? असं काय करतात? नाव सांग. अच्छा ते हेड मी भरपूर दिवस सर्च करत होतो. आता सापडले गुन्हेगार जोशी एवढं कौतुक करावं तेवढं कमी. किती वेळा बोलतो एकदम बारीक. कॉल्ड मी हारला मी आहे. या मॅडम तुम्ही बसा. आम्हाला समाधान करतात. नमस्कार. पाया पडून का देतो? आमचा हक्क आहे. आमचा हक्क आहे. बरोबर नाही तुम्हाला
एक रोड सोडून वरती सरांना उभं राहू द्या ना, सरांना खुर्ची, सरांना पुढे उभं राहू द्या. याच पायऱ्यांवर काढली बसून घेऊन त्याला या या लवकर ते नंतर काढू नये फोटो काढून घ्या ना. कार्यकर्ते कुठे गेले? संयोजक येत आहेत, काढून घ्या ना. काढा काढा. ड्रेस कोड म्हणून मला सांगितलं मोबाईल काढ. आमचं ठरलेलं आहे. कमी नाही, काहीच नाही. अमित शर्मा, अमित शर्मा भाई, ये देखो एक साइड में हूँ. ये गुनेगार तुम है ना? हाँ तो देखो इधर आ जाओ. आपला डीपी बघा की रे प्लीज. अरे बैठो ना. अरे बुड्ढा वाला बैठो. अरे जोर से मत बोलो यार. हम भी तेरे साथ ही है. डाल दो एक मिनट. राजेश तिकडे मी कुठे बघ. तू इकडे माझी एक जगह पे जो है खड़े हो जाओ. फोटो में समझ नहीं आ रहा किधर है. वो बोलेंगे ना पूजो कौन ढूंढो. अरे समय खड़े रहो लवकर लवकर. चला चला मी म्हणजे काय मीच काढले. नाही नाही अरे मी काय रेडी रेडी माझ्या मागे घर माझे रेडी रेडी टांगसाळे समोर बघ. रेडी धन्यवाद. अगदी आई वेळेला कॉल केला. रेडी वन मोर प्राचार्य. येस येस. या या. व्हेरी गुड मॅडम. हां रेडी स्माइल सगळे. रेडी पवार हात माग. चलो
सर ऑलरेडी तुम्ही तिरके आहात म्हणून मी तिरका या साईडला आलो. ओके राईट थँक्यू. मॅडम वेगळं होतं आता वेगळे आहे. येस येस. अभी वो करना है. एक्चुअली मेरा एक और फ्रेंड है, ही इज डूइंग HVAC, so we get the contract from his unit. He is farming engineer. मेरा वाइफ क्लासमेट है फ्रॉम IT इंजीनियर. ही इज वेरी गुड पर्सन. मेन रोड पे ही है. जिओलॉजीच्या लेक्चरला खूप पाऊस पडला. मी वर्गात आलो अख्खा भिजलेलो. कुलकर्णी म्हणले सगळे कपडे काढ. फक्त अंडरपॅन्ट अंगावर होती. सगळे कपडे काढले पेढ्यात परत घातले वर्गात. कपडे जाऊ तर आपल्या वर्गात एकही पोरगी नव्हती. शब्द ज्याला आला कुलकर्णी SR कुलकर्णी सरांचं ते त्यांना रविवारी लेक्चर घ्यायची फार सुट्टीच्या दिवशी मुद्दाम लेक्चर घेणार आणि मग लेक्चर हे होत आलं की सगळे कंटाळलेले असायचे. माझ्या चेहऱ्यावर त्यांनी कंटाळा पाहिला म्हणजे काय होतं कंटाळलं. या एका शब्दावर त्यांनी एवढं लेक्चर दिलं म्हणजे माझं लेक्चर तुम्हाला कंटाळावाला वाटतं. अरे मग तुम्ही थकलाय असं सांगायचं. कंटाळलं त्यांच्या प्रोजेक्ट बाबत कुठे असेल दुसऱ्यांचा प्रोजेक्ट सगळ्यात उदाहरण सगळे आपली अशी द्यायचे मोठे ह्या धर्माचं काम त्या धर्माचं काम ते हे असं तसंही म्हणजे ते आपल्याला वाटतं आता हे आपण शिकलो म्हणजे ते आपल्याला आणि ते दररोज 2 दिवसांनी काम पाठवतात.